जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे समर्थन। पेट्रोल डिझेल कृत्रिम टंचाईची होत असल्याची चर्चा, मात्र कंपन्यांकडून लवकरच पुरवठा होत नसल्यामुळे त्याचा परिणाम होत आहे। इंधन जपून वापरण्याचा संदेश। आमदार रघुवंशी आता इलेक्ट्रिक वाहनावर, मी पेट्रोल पंप चालक असल्यामुळे कंपन्यांकडून 1 दिवसात टँकर दिला जाणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा जपून वापर करण्याचे आवाहन केल्यानंतर त्याचे पडसाद आता सर्वसामान्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत उमटताना दिसत आहेत। पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये काहीशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून पेट्रोल पंपचालकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याची चर्चा सुरू आहे। मात्र इंधन कंपन्यांनी लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे टँकर उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे। अशातच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही पंतप्रधानांच्या आवाहनाला समर्थन देत इंधन बचतीचा संदेश दिला असून आपण स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केल्याचे सांगितले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आजपर्यंत या देशाचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेला देशावरती संकट येतात त्या वेळेला शासनाच्या आव्हानाला देशवासी कायम साथ देतात। आज आमचे नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींनी जे आव्हान केलं आहे त्याच्याप्रमाणे लोक अंमलबजावणी करायला लागलेले आहेत। एकंदरीत आता डिझेल पेट्रोलचा जर विचार केला, आणि मी स्वतः पेट्रोल पंपचा मालक आहे, कंपनीच डिझेल आणि पेट्रोल देत नाही आहे। कंपनी डिझेल पेट्रोल देत नाही आणि अशा वेळेला लोकांना असं वाटतं की कृत्रिम टंचाई पेट्रोल पंपवाले निर्माण करतात आहे। हे समजून घेतलं पाहिजे। आता कंपनीने सांगितलंय की तुम्हाला 1 दिवसाआड 1 टँकर मिळेल। लोकांना भी माझी विनंती आहे की लोकांना न मिळणारी वस्तू नाहीये, मिळेल। नंदुरबारमध्ये 6 का 7 पंप आहेत, सगळ्यांकडे डिझेल येणार आहे, पण लोक एवढा स्टॉक करायला लागले ज्याची कॅपॅसिटी 100 रुपयाची आहे, तो 500 ने 1000चं पेट्रोल आणि डिझेल टाकायला लागले। तर त्यांना विनंती आहे की थोडंसं डिझेल पेट्रोलचा वापर जपून करा। लोक हुशार होऊन गेलेत, आता गरज नाही तिथे जात नाही, आणि बाकीच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा अधिभार आपल्या देशावर पडतोय, कारण सगळं आपण इम्पोर्ट करतो आणि त्याच्यामुळे देशाच्या साठी म्हणून प्रधानमंत्रीच्या आव्हानाला आपल्याला सगळ्यांना प्रतिसाद द्यायचा आहे। मी स्वतःचा एक ईव्ही गाडी आहे माझ्याकडे, मी तीच अधूनमधून वापरत असतो। नंदुरबारमध्ये मी आणि माझ्या मुलाच्या दोघांची मिळून एक ईव्ही आहे, एक तर तो वापरतो नाही तर मी वापरतो, पण दोघं ईव्ही घेतली आहे, छोटी क्रेटाची, मोठी तर जास्त गाडी नाही आहे। पण सर्वांनी पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला पाहिजे असं मला वाटतं।